Good morning students. Today we are going to learn chapter 7 the noun number नामाचे वचन. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण नामाचे वचन हा भाग शिकणार आहोत. Notice the change form in the second word of each pair. आपण या ठिकाणी प्रत्येक जोडीमधला सेकंड पेयर जर आपण पाहिली तर आपल्या लक्षात येईल ट्री ट्रीज, बॉक्स बॉक्सेस, ऑक्स ऑक्झन, मॅन मेन. ओके, द फर्स्ट वर्ड ऑफ इच पेयर डिनोट्स वन थिंग. म्हणजे प्रत्येक याच्यातला एक जो काही पहिली भाग आहे तो आपल्याला एका गोष्टीबद्दल माहिती सांगत आहे. द सेकंड वर्ड विच पेयर डिनोट्स मोर दॅन वन. म्हणजे दुसरी जर आपण जोडी पाहिली तर ती एकापेक्षा जास्त गोष्टी आपल्याला सांगत आहे. म्हणून या ठिकाणी सिंग्युलर नंबर एकवचन. तर आता आपण सिंग्युलर नंबर एकवचन बद्दल शिकणार आहोत. तर नाउन दॅट डिनोट्स वन पर्सन. नाउन दॅट डिनोट्स वन पर्सन म्हणजे जे नाम एका व्यक्तीबद्दल किंवा वस्तूबद्दल थिंग इज सेड टू बी इन द सिंग्युलर नंबर आणि त्यालाच आपण एकवचन असं म्हणत असतो. म्हणजे एकाच व्यक्तीबद्दल किंवा एकाच वस्तूबद्दल बोलल्या जाणाऱ्या नामाला आपण काय म्हणत असतो, सिंग्युलर नंबर असं म्हणत असतो, म्हणजे एकवचन. उदाहरणार्थ बॉय, गर्ल, काऊ, बर्ड, ट्री, बुक आणि पेन. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे कळालेलं असेल. तर आता आपण पाहूया प्लुरल नंबर. प्लुरल नंबर म्हणजे अनेकवचन. अनेकवचनामध्ये नाउन दॅट डिनोट्स म्हणजे काय, दर्शवणे. मोर दॅन वन पर्सन ऑर थिंग म्हणजे जे नाम एकापेक्षा अनेक वस्तू किंवा एकापेक्षा अनेक व्यक्ती दर्शवतं. इज सेड टू बी इन द प्लुरल नंबर आणि त्याला अनेकवचन असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ या ठिकाणी बॉईज, गर्ल्स, काऊज, बर्ड्स, ट्रीज, बुक्स आणि पेन्स. दस देअर आर टू नंबर्स इन इंग्लिश. म्हणून अशा प्रकारे इंग्लिशमध्ये नंबरचे किती प्रकार आहेत, दोन प्रकार आहेत, सिंग्युलर नंबर आणि या ठिकाणी पुढच्या भागाकडे जाणार आहोत. तर हाऊ प्लुरल्स आर फॉर्म्ड. प्लुरल्स कसे बनल्या जातात, तर द प्लुरल ऑफ नाउन इज जनरली फॉर्म्ड बाय ॲडिंग एस. म्हणजे जे काही प्लुरल बनवल्या जातात त्याला यस जोडून आपण काय करत असतो, अनेकवचन बनवत असतो. उदाहरण बॉय बॉईज, पेन पेन्स, गर्ल गर्ल्स, डेस्क डेस्क, बुक बुक्स, काऊ काऊज. ओके, बट नाउन्स एंडिंग इन एस. पण काही नामं असे असतात की त्यांचा शेवट यस किंवा एस एच, सी एच और एक्स फ्रॉम द प्लुरल बाय ॲडिंग एस. अशा नामाचा जर शेवट एस एच आणि सी एच किंवा एक्सने झालेला असेल तर त्याचं अनेकवचन करताना त्याला ई एस लावलं जातं. उदाहरणार्थ क्लास क्लासेस, राईट, किस किसेस, डिश डिशेस. ओके, ब्रश ब्रशेस, मॅच मॅचेस, वॉच वॉचेस. ओके, ब्रँच ब्रँचेस, टॅक्स टॅक्सेस, बॉक्स बॉक्सेस. ओके, आता तुम्हाला हा भाग कळालेला असेल. तर मोस्ट नाउन्स एंडिंग इन ओ. बरेच नामं जे असतात त्याचा शेवट ओने होतो. अल्सो फ्रॉम द प्लुरल बाय ॲडिंग ई एस आणि त्याचं अनेकवचन करत असताना त्याला ई एस जोडल्या जातं. उदाहरणार्थ आपण बघूया बफेलो. काय, बफेलो बफेलोज, मँगो मँगोज, हिरो हिरोज, पोटॅटो पोटॅटोज, कार्गो कार्गोज, इचो इचोज, निग्रो निग्रोज, ओल्कॅनो. विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला समजत असेल. तर आपण पुढचा एक भाग पाहणार आहोत. अ फ्यू नाउन्स एंडिंग इन ओ. परंतु असे काही नामं असतात की त्याचा शेवट ओने होतो आणि यस आपण त्याला जोडत असतो. उदाहरणार्थ डायनमो डायनमोज, सोलो सोलोज, रेशिओ रेशिओज. ओके, कॅन्टो कॅन्टॉस, मोमेंटो मोमेंटोज. तर लक्षात, कार्टो कार्टोज. त्याच्यानंतर पियानो पियानोज, फोटो फोटोज, स्टेरिओ स्टेरिओज, किलो किलोज किलो किलोज, लोगो लोगोज, कमांडो कमांडोज. तर लक्षात. पण नाउन एंडिंग इन वाय. काही नामाचा शेवट वायने होतो. प्रिसाइडेड बाय कॉन्सोनंट फ्रॉम देअर प्लुरल बाय चेंजिंग वाय. आणि त्याच्या अगोदर जर या ठिकाणी काय आलं असेल, एखादं व्यंजन आलं असेल, म्हणजे एखाद्या शब्दाचा शेवट वायने झाला असेल आणि त्याच्या अगोदर व्यंजन आलं असेल तर त्याला वाय काढून आपण काय करत असतो, आय करतो आणि ई एस लावत असतो. लक्षात. उदाहरणार्थ बेबी. या शब्दामध्ये जर आपण पाहिलं तर बेबीच्या शेवट वायने झालेला आहे आणि त्याच्या अगोदर काय आलेलं आहे, प्रिसाइडेड बाय बी आलेलं आहे. लक्षात. म्हणून या ठिकाणी वायचं आय केलं आपण आणि ई एस लावलं म्हणजे बेबीज. लेडी लेडीज, लेडी लेडीज, सिटी सिटीज, आर्मी आर्मीज. ओके, स्टोरी स्टोरीज, पोनी पोनीज. ओके,
आता तुम्हाला कळत असेल. द फॉलोइंग नाउन्स एंडिंग इन एफ, पण काही नामाचा शेवट एफ किंवा एफ ईने होतो. फ्रॉम देअर प्लुरल चेंजिंग फ्रॉम एफ किंवा एफ ई, त्याचं एफ किंवा एफ ई चेंज करून काय करतो आपण व्ही करत असतो आणि शेवटी ई एस लावल्या जातं. उदाहरणार्थ थीप, काय थीप थ्यूज, वाईफ वाईव्स, वुल्फ वुल्स, काय लावलं जाईल वुल्फ वुल्स. लक्षात. तर अशा अनेक नामं आपण वापरत असतो. उदाहरणार्थ थीप थ्यूज, वाईफ वाईव्स, वुल्फ वुल्स, लाईफ लाईव्स, स्काफ काल्स, काय म्हणत असतो आपण काफ काल्स. त्याच्यानंतर लिफ लिव्ज, लोफ लव्ज आणि नाईफ नाईव्ज, सेल्फ सेल्स, हाफ हाल्स, एल्फ एल्स, सेल्फ सेल्स आणि सेफ सेल्स. ओके. तर आता तुम्हाला हा भाग कळालेला असेल. तर आपण आता पुढच्या भागाकडे जाणार आहोत. तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर नाउन्स डॉर्फ, हुप, स्कार्फ आणि वॉर्फ हे जे नाऊन आहेत ते टेक आयदर एस ऑर व्ही ई एस, यांना एस लावल्या जातं किंवा व्ही ई एस लावल्या जातं त्यांचं अनेकवचन करत असताना. उदाहरण आपण म्हणणार डॉर्फ्स डॉर्स, हुप हुज, स्कार्फ स्कार्फ्स. ओके. हा आणि वॉर्फ्स वॉर्स. ओके. अदर वर्ड एंडिंग इन फॉर एफ ई ॲड एस, आणि काही काही असे शब्द असतात की ज्याचा शेवट काय या ठिकाणी एफ किंवा एफ ईने होतो, त्याला आपण एस लावू शकतो. लक्षात. उदाहरणार्थ या ठिकाणी आपण पाहिलं CHIEF सेफ्स, तर आपल्याला काय लिहिता येईल CHIEFS सेफ्स. त्यानंतर सेफ SAFE सेफ्स, प्रूफ PROOFS प्रूफ्स. ओके. गल्फ्स काय म्हणणार आपण गल्फ. तसं क्लिफ्स, हँकरचिप्स. ओके. अ नाउन फॉर्म देअर प्लुरल बाय चेंजिंग द इनसाइड वॉवेल, पण काही नामे असे असतात की त्याच्यामध्ये वॉवेल चेंज केल्या जातं. वॉवेल म्हणजे काय, इंग्रजीमध्ये 5 वॉवेल आहेत. हे EIOU याच्यामध्ये काय केला जातो, बदल केला जातो. उदाहरणार्थ आपण पहिला शब्द पाहिला तर मॅन, याचं होईल मेन, वुमन. ओके. फूट फीट, टूथ टीथ, गुज गीज, माऊस माईस, लव्ज आणि लाईस. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा भाग आता चांगला समजला असेल. तर आपण आता हा जो भाग आहे तो आपल्या स्पर्धा परीक्षेसाठी आणि इतर या ठिकाणी परीक्षेसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा आहे, जेणेकरून आपल्याला हा भाग डबल आपल्याला शिकायला पाहिजे. देअर आर फ्यू नाउन्स दॅट फॉर्म देअर प्लुरल बाय ॲडिंग EN, पण काही नामं असे असतात की ज्याच्या शेवटी EN हा ॲड केला जातो. उदाहरणार्थ ऑक्स ऑक्सन, child children. Okay, child children. But the plural fish, काय प्लुरल फिश, त्या प्लुरल आपण त्या फिशचं फिश करू शकतो किंवा फिशेस करू शकतो. बरोबर. द फॉर्म फिशेस इज लेस युजल, पण आता फिशेस हा जो शब्द आहे तो कमी प्रमाणात इंग्रजीमध्ये वापरला जातो, तर आपण त्याला फिशेस या ठिकाणी वापरायला पाहिजे. बरोबर. तर सम नाउन्स हॅव द सिंग्युलर अँड प्लुरल अलाइक, पण काही नामाचं एकवचन आणि अनेकवचन हे काय असतं, सारखंच असतं. विद्यार्थी मित्रांनो अनेकवचन आणि एकवचन काय असतं, सारखंच असतं. त्याच्यामध्ये आपण पाहूया कोणकोणत्या नामाचं अनेकवचन आणि एकवचन सारखं असतं. उदाहरणार्थ सॉइन, शीप, डिअर, कॉड, ट्राउट, सॅल्मन, एअरक्राफ्ट, स्पेसक्राफ्ट, सिरीज, स्पेशल, पियर, डझन, स्कोर, ग्रॉस, 100, 1000 when used after numeral, जेव्हा त्याच्या अगोदर काय वापरलं जातं, न्यूमरल्स या ठिकाणी वापरल्या जातं, म्हणजे न्यूमरल्सच्या नंतर ते वापरल्या जातात, म्हणजे 1 2 3च्या नंतर वापरल्या जातात, तेव्हा त्याचं अनेकवचन अशा पद्धतीने वापरलं जातं. उदाहरणार्थ आपण बघूया आय बॉट 3 डझन, काय 3 डझन, 3 इज अ न्यूमरल. ओके. डझन ऑरेंजेस, इथं आपण डझन वापरलेला आहे. सम पीपल रीच द एज ऑफ 3 स्कोर, काय 3 स्कोर अँड 10, okay, 3 score and 10. The sari cost me 5,000 rupee. 5,000 rupee. Okay, 1,000 rupee. And stone hand 100 wet. He wets above 9 stone. 9 stone. 20 100 wet make 1 ton. काय 20 100 wet make 1 ton. लक्षात विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला हा भाग चांगल्या पद्धतीनं समजत असेल. तर आता आपण या ठिकाणी पुढच्या काही भागाकडे जाऊया. सम नाउन्स आर युज्ड ओनली इन द प्लुरल.
पण काही नामं अशी असतात की ते अनेक वचनामध्येच या ठिकाणी वापरल्या जातात. मग त्यांचा वापर आपण या ठिकाणी काय करत असतो, अनेक वचन म्हणूनच या ठिकाणी करत असतो. सम नाउन्स आर यूज्ड ओनली इन प्लुरल, पण काही नामं हे अनेक वचन म्हणून वापरल्या जातात. तर नेम ऑफ इन्स्ट्रुमेंट्स आपल्याला माहीत आहेत, काही साधनं असतात विच हॅव 2 पार्ट्स, ज्याचे की 2 भाग बनलेले असतात. काइंड ऑफ पेयर्स म्हणजे ज्याच्या 2 जोड्या असतात, अशी नामं या ठिकाणी बनल्या जातात. म्हणजे नेम ऑफ इन्स्ट्रुमेंट विच हॅव 2 पार्ट्स फॉर्मिंग अ काइंड ऑफ पेयर, म्हणजे असे काही नामं असतात की ज्याच्या 2 काही बनल्या जातात, जोड्या बनल्या जातात. 2 पार्ट्स फॉर्मिंग काइंड ऑफ पेयर्स. उदाहरणार्थ आपण पाहिलं बेलोज, काय बेलोज. सीझर्स म्हणजे काय, कात्री. आता कात्री आपल्याला 2 पार्ट असतात त्याला. टॉंग्स आहे ना, टॉंग्स. त्याच्यानंतर पिन्सर्स आणि स्पेक्टॅकल्स. आता स्पेक्टॅकल आपल्याला सर्वांना माहिती आहे. तर दुसरा एक भाग आहे नेम ऑफ अ सर्टन आर्टिकल्स ऑफ ड्रेस. आपण जर काही ड्रेससारखे आर्टिकल्स पाहिले, उदाहरणार्थ ट्राउझर हा 2 भागापासून बनलेला असतो. ट्रावर्स, ब्रीचेस, राईट. जीन्स, आपले जीन्स ही 2 भागापासून बनलेले असते. त्याच्यानंतर टाईट्स, शॉर्ट्स, पायजामाज असे वापर आपण या ठिकाणी करत असतो. आणि सर्टन ऑदर नाउन्स ॲज, काही नाउन्स असे असतात की ते या ठिकाणी आपल्याला अनेकवचन म्हणून वापरले जातात. आणि त्याच्याबरोबर जे क्रियापद येतं ते कसं असणार आहे, अनेकवचनी असू शकतं. लक्षात, म्हणजे आपण ते अनेकवचन म्हणून वापरत असतो. ॲनल्स, थँक्स, प्रोसीड्स म्हणजे पुढे जाणे. टायडिंग्स म्हणजे काय, बातम्या. लक्षात. इन्व्हायरन्स, न्यूच्युअल्स आणि ऑबिस्क्यूज, ॲसेट्स आणि चॅटल्स असे शब्द आपण या ठिकाणी अनेकवचनी म्हणून वापरत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला हा भाग चांगला समजला असेल, तर आपण आता पुढच्या एका भागाकडे जाऊया. सम नाउन्स ओरिजिनली सिंग्युलर आर नाव जनरली यूज्ड इन द प्लुरल. पण काही नामं हे या ठिकाणी ओरिजिनली म्हणजे काय, अगोदरच. सिंग्युलर आर नाव जनरली यूज्ड इन प्लुरल, पण ते या ठिकाणी सिंग्युलर जरी असले तरीसुद्धा त्यांचा वापर प्लुरल म्हणून केला जातो. लक्षात. उदाहरणार्थ आपण पाहिलं आलम्स, राईट, रिचस, एव्हेज. आणि आता या वाक्यामध्ये जर आपण वाक्य पाहिलं तर आपल्या लक्षात येईल रिचस डू मेनी थिंग्स, म्हणजे रिचस डू मेनी थिंग्स असं वापरण्यात आलेलं आहे. म्हणजे द फॉलोइंग नाउन्स लुक प्लुरल बट इन फॅक्ट सिंग्युलर. पण काही नामं असे असतात की आपल्याला ते प्लुरल दिसत असले तरी सिंग्युलरच असतात. लक्षात. तर आपल्याला बऱ्याच जणाला माहिती असेल नेम्स ऑफ सब्जेक्ट. काही विषयाची नावे असतात. उदाहरणार्थ मॅथमॅटिक्स, फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स. हे नामं आपल्याला कसे वाटतात, अनेकवचनी वाटत असतात. म्हणजे फिजिक्स अनेकवचनी वाटतं, त्याला यस लागल्यासारखं वाटतं, पण तरीसुद्धा ते काय नाम असतं विद्यार्थी मित्रांनो, एकवचनी असतं. इलेक्ट्रॉनिक्ससुद्धा एकवचनी असतं. उदाहरणार्थ आपण म्हणतो द वर्ड न्यूज आहे. न्यूज हा सुद्धा काय आहे, एकवचनी या ठिकाणी शब्द आहे, त्याला यस लागलेलं असलं तरीसुद्धा द वर्ड न्यूज, राईट. नेम ऑफ सम कॉमन डिसीजेस. काही सामान्य अशा प्रकारचे रोग असतात, त्याचा वापरसुद्धा आपण या ठिकाणी काय करत असतो, अनेकवचनी म्हणून या ठिकाणी करत असतो. उदाहरण मिसल्स, मॉम्स आणि रिकेट्स. लक्षात. तर अशा अनेक नामं या ठिकाणी एकवचनी आणि अनेकवचनी म्हणून आपण या ठिकाणी वापरत असतो. म्हणजे मिसल्स, मॉम्स आणि रिकेट्स यांचा वापर आपण एकवचनी म्हणून या ठिकाणी करत असतो. आपण महत्त्वाचा भाग पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये नेम ऑफ सम गेम्स. आता काही खेळाची नावं असतात, ती अनेकवचनी दिसतात. बिलियर्ड्स, ड्राउट्स. लक्षात. तर मॅथमॅटिक्स. आता या ठिकाणी आपण उदाहरणावरून थोडं समजून घेऊया. मॅथमॅटिक्स इज हिज फेवरेट स्टडी. आता या वाक्यामध्ये मॅथमॅटिक्स हा काय सब्जेक्ट आहे आणि इज काय आहे, मेन वर्ब आहे. पण इज हे कसं आहे, एकवचनी आहे. बरोबर. आलं लक्षात. तर नो न्यूज या वाक्यामध्ये न्यूज हा शब्द अनेकवचनी वाटत असला तरी तो एकवचनी आहे. नो न्यूज इज गुड न्यूज, राईट. इंडिया ओन बाय अँड विनिंग्स अँड 3 रन्स असं आपल्याला दिसतं. तसंच या ठिकाणी आपण लिहिलं मिसल्स इज इन्फेक्शस. आता या ठिकाणी मिसल्स हा शब्द अनेकवचनी असला तरी सुद्धा कसा आहे, त्याच्याबरोबर क्रियापद कसं वापरलेलं आहे, एकवचनी वापरलेलं आहे. लक्षात. हा परीक्षेमध्ये आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्याकडे जास्त लक्ष द्या. तर बिलियर्ड्स इज माय फेवरेट गेम.
आता या वाक्यामध्ये बिलियर्ड्सच्या नंतर आपण इज वापरलेला आहे. लक्षात, अनेकवचनी आर वापरता येणार नाही आहे, म्हणून बिलियर्ड्स आर माय फेवरेट गेम असं आपण म्हणणार नाही. तर लक्षात, मीन्स इज यूज्ड आयदर ॲज अ सिंग्युलर ऑर प्लुरल. म्हणजे मीन्स हा जो शब्द आहे एक तर सिंग्युलर म्हणून वापरला जातो किंवा प्लुरल म्हणून वापरला जातो. बट फेन इट हॅज द मिनिंग ऑफ वेल्थ. पण जेव्हा त्याला या ठिकाणी वेल्थची मिनिंग असते, म्हणजे संपत्ती या अर्थाने वापरला जातो, तेव्हा इट इज ऑलवेज प्लुरल. तो काय असतो? नेहमी प्लुरल असतो. आता आपण उदाहरणावरून पाहूया. ही सक्सीडेड बाय धिस मीन्स or by these means in passing the examination. ओके, आणि his means म्हणजे काय? आर स्मॉल. म्हणजे त्याची संपत्ती कशी आहे? स्मॉल आहे. आर काय वापरलेला आहे आपण, राईट. बट ही हॅज इनक्युअर्ड नो डेप्थ. लक्षात, ही हॅज नो इनक्युअर्ड डेप्थ असा स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला विचारला जातो, म्हणून आपण याच्याकडे थोडंसं बारकाईनं लक्ष द्यायला पाहिजे. सर्टन कलेक्टिव्ह नाउन्स म्हणजे काही अशा प्रकारचे आपल्याला समूहवाचक नाम असतात. दो सिंग्युलर इन अ फॉर्म, जरी ते सिंग्युलरमध्ये असले तरीसुद्धा आर ऑलवेज यूज ॲज अ प्लुरल. नेहमी ते अनेकवचनी म्हणून वापरल्या जातात. बरोबर. तर आपण पाहूया कोणकोणते नामं आहेत. पोल्ट्री, कॅटल, वर्मिन, पीपल, जेनेट्री. दिस पोल्ट्री आर माइन. आपण काय म्हणाल? पोल्ट्री आर माइन. पोल्ट्री आर माइन म्हणजे प्लुरल म्हणून वापरला गेलेला आहे. पोल्ट्रीच्या नंतर अनेकवचनी आर वापरलेला आहे. लक्षात. हुज आर दिस कॅटल? आर दिस कॅटल. लक्षात, म्हणून या ठिकाणी आर वापरण्यात आलेलं आहे. वर मीन्स डिस्ट्रॉय आवर प्रॉपर्टी अँड कॅरी डिसीज, राईट. कॅरी डिसीजेस. लक्षात. तर या उदाहरणावरून तुम्हाला ते कळालेलं असेल. तर हुज आर दोज पीपल? हुज आर दोज पीपल? दोज पीपल म्हणजे पर्सन्स, राईट. देअर आर फ्यू जेनेट्री. देअर आर फ्यू जेनेट्री इन दिस टाउन. नोट as a noun, as a common noun. People means nation. People means nation and is used both singular and plural. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो समजलेला असेल. तर आपण काही उदाहरणावरून आणखीन बघूया. लक्षात. तर तुम्हाला हा भाग समजणं खूप महत्त्वाचं आहे. हा भाग जरी छोटासा वाटत असला तरीसुद्धा खूप मोठमोठ्या स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला विचारला जाणार हा भाग आहे. लक्षात. द जापानीज आर हार्डवर्किंग पीपल, राईट. The Japanese are hardworking people and there are many different peoples in Europe. Peoples in Europe. Peoples म्हणजे persons, right. A compound noun generally. आता तुम्हाला माहिती आहे कंपाऊंड नाउन म्हणजे जोड नाम असतं. जनरली फॉर्म्स इट अ प्लुरल बाय ॲडिंग यस. आणि सामान्यतः त्याला यस लावल्या जातं. आणि प्रिन्सिपल वर्क सिंग्युलर प्लुरल. आता आपण बघूया. कमांडर इन चीफ. याच्यामधला मुख्य शब्द कोणता आहे? कमांडर आहे, म्हणून त्याला यस लावायचं. कमांडर्स इन चीफ, राईट. त्याच्यानंतर आपण जर दुसरा एक पाहिला, कोट ऑफ मेल. काय? कोट ऑफ मेल. कोट ऑफ मेल याच्यामधला मुख्य शब्द कोट्स. कोट्स ऑफ मेल. सन इन लॉ. सन्स इन लॉ, राईट. आणि डॉटर इन लॉ. डॉटर्स इन लॉ. काय आलं? डॉटर्स इन लॉ. त्याच्यानंतर स्टेपसन. स्टेपसन. लक्षात. स्टेप डॉटर आपण अशा पद्धतीने वापरू शकतो. लक्षात. त्याच्यानंतर आहे या ठिकाणी मेड सर्वंट. मेड सर्वंट. सर्वंट्स हा शब्द मुख्य आहे. बट मॅन सर्वंट प्लुरल मेन आर सर्वंट्स, राईट. पासर बाय. पासर्स बाय. अशा पद्धतीने लुकर ऑन. लुकर्स ऑन. मॅन ऑफ वॉर. त्याच्यानंतर वी से स्पूनफुल्स अँड हँडफुल बिकॉज स्पूनफुल्स अँड हँडफुल्स आर रिगार्डेड ॲज वन वर्ड. म्हणजे स्पूनफुल आणि हँडफुल हे शब्द कसे येतं? एकच आहेत. म्हणून नोट दॅट द प्रॉपर नाउन. आता जर आपण काही नामं प्रॉपर नाउन पाहिले, ब्राह्मण आणि मुसलमान आर नॉट कंपाऊंड. म्हणजे ते काही कंपाऊंड नाउन आहेत का? नाही येतं. ते काही जोड नामं नाही येतं. बरोबर. तर काय येतं ते या ठिकाणी? कंपाऊंड नाउन्स. देअर फोर देअर प्लुरल्स आर ब्राह्मन्स अँड मुसलमान्स, राईट. अशा पद्धतीने त्यांचं काय असणार आहे? प्लुरल असणार आहे. असं होणार नाही की ब्राह्मण आणि मुसलमेन असं होणार नाही. ओके. मेनी नाउन्स टेकन फ्रॉम फॉरेन लँग्वेजेस. पण बरेच नामं असे असतात की ते आपल्या परदेशी भाषेतून घेतल्या जातात. कीप देअर ओरिजिनल प्लुरल फॉर्म ॲज.
फ्रॉम लॅटिन, म्हणजे लॅटिनमधून काही शब्द घेण्यात आलेले आहेत. तर इरॅटम, इरॅटॅक्स आहे की नाही, इरॅटॅक, फॉर्म्युला, फॉर्म्युले, त्याच्यानंतर फॉर्म्युलाज, इंडेक्स, इंडायसेस, मेमोरँडम, मेमोरँडा, लक्षात, रेडियस, रेडी, टर्मिनस, टर्मिनी, फॉर टर्मिनसेस, राईट. फ्रॉम ग्रीक सेस, parenthesis, parenthesis, crisis, crisis, hypothesis, hypothesis, basis, basis, right. Phenomena, phenomena, analysis, analysis, criterion, criteria, right. criterion, criteria असे आपण शब्द वापरू शकतो. पण फ्रॉम इटालियन bandit, banditi or bandits. फ्रॉम फ्रेंच मॅडम, मॅडम, राईट. तर त्याच्यानंतर मॅसडॅम्स, मॅसडॅम्स असं वापरलं जाईल. त्याच्यानंतर मॉन्सियर, मॉन्सियर, लक्षात, मेशियर असं वापरलं जाईल. फ्रॉम हिब्रू शरफ, चर्बियम और चर्फ्स, शर्फ किंवा शेर्पियम किंवा शेरफ्स, शेरफ्स असं वापरलं जाईल. सम नाउन्स हॅव टू फॉर्म ऑफ फॉर द प्लुरल अँड विच विथ सम प्लुरल म्हणून वापरल्या जातात. तर त्यांचं मिनिंग कसं असतं हे आपण विद्यार्थी मित्रांनो आता पाहणार आहोत. तर नाउन्स विथ टू मिनिंग्स इन अ सिंग्युलर अँड ओनली इन प्लुरल. काही नामाचं एक वचनात दोन अर्थ होतात, एक वचनात दोन अर्थ होतात, तर अनेक वचनात एकच अर्थ होतो. उदाहरणार्थ आपण बघूया ॲबूज. ॲबूज म्हणजे काय, रॉंग यूज, रॉंग यूज म्हणजे दुरुपयोग. आणि रिप्रोच, काय, रिप्रोच म्हणजे दोष, बरोबर. पण त्याचा अनेक वचनात काय अर्थ होतो, ॲबुजेस म्हणजे रॉंग प्रॅक्टिस म्हणजे दुरुपयोग, राईट. फोर्स, फोर्स म्हणजे स्ट्रेंथ म्हणजे ताकद. आणि बॉडी ऑफ फॉर्म्ड मेन म्हणजे सैन्य किंवा तुकडी, राईट. इश्यू, इश्यू म्हणजे काय, रिझल्ट, परिणाम. आणि ऑफस्प्रिंग म्हणजे वंशज असा अर्थ होतो. आणि इश्यूज म्हणजे काय, रिझल्ट्स म्हणजे परिणाम, ओके. वूड, वूड म्हणजे काय, टिंबर म्हणजे लाकूड. आणि फॉरेस्ट त्यालाच काय म्हणा आपण, जंगल. आणि वुड्स म्हणजे काय, फॉरेस्ट, वुड्स म्हणजे काय, फॉरेस्ट असं आपण या ठिकाणी वापरू शकतो, बरोबर. आता तुम्हाला कळाला असेल भाग. लाईट, लाईटचा अर्थ काय झाले, लॅम्प म्हणजे दिवा. आणि ब्रिलियन्स म्हणजे बुद्धिमत्ता. आणि लाईट्स म्हणजे लॅम्प्स, दिवे, लॅम्प्स म्हणजे काय, दिवे. गेन, गेन म्हणजे काय, प्रॉफिट, प्रॉफिट म्हणजे फायदा. आणि ॲक्वायझेशन ऑफ वेल्थ म्हणजे संपत्तीचा ताबा, राईट. आणि गेन्स म्हणजे काय, प्रॉफिट्स. अनेक वचनामध्ये गेन्स आपण म्हणालो, गेन्स म्हणजे काय, प्रॉफिट्स, राईट. पीपल, पीपल म्हणजे पर्सन्स. आणि पीपल म्हणजे नेशन, राष्ट्र, राईट. आणि पीपल्स म्हणालो तर नेशन म्हणजे राष्ट्र, ओके. क्रिकेट काय म्हणालो आपण, क्रिकेट म्हणजे क्रिकेट. आणि इन्सेक्ट म्हणजे क्रिकेट हे का, क्रिकेट आपण त्याला कीटक असं म्हणत असतो, राईट. आणि क्रिकेट जर आपण म्हणालो तर याचा अर्थ क्रिकेट्स म्हणजे काय, इन्सेक्ट्स, राईट, कीटक. असे दोन अर्थाने हे शब्द इंग्रजीमध्ये वापरल्या जातात. तर थोडासा अभ्यास केल्यानंतर नक्कीच हा भाग आपल्याला ॲज अ प्लुरल. पण विद्यार्थी मित्रांनो, काही नामं हे नेहमी या ठिकाणी काय म्हणून वापरल्या जातात, प्लुरल म्हणून वापरल्या जातात. खाली नामे अनेक वचनी अर्थाने वापरले जातात, म्हणून क्रियापदही कसे असतात, अनेक वचनी वापरावी लागतात, राईट. ॲलम्स, उदाहरणार्थ आपण म्हणूया ॲलम्स. ॲलम्स म्हणजे काय, भिकाऱ्याला दिलेली भिक्षा किंवा कपडे किंवा पैसा, वस्तू, आलं लक्षात. आणि त्याच्यानंतर इंटेस्टाईन्स, इंटेस्टाईन म्हणजे काय, आतडी, राईट. प्रोसिड्स म्हणजे चालू ठेवणे, पुढे जाणे. त्याच्यानंतर टायडिंग म्हणजे वार्ता, बातमी. बिलॉंगिंग्स म्हणजे मालकीच्या वस्तू, राईट. क्रिडेन्शियल म्हणजे योग्यता ठरवणारे गुण. वेव्ज म्हणजे वळचणी किंवा छपराच्या कडा किंवा पागोळ्या. क्लोथ्स म्हणजे कपडे. डिवायडर्स म्हणजे दुभाजक. ड्यूज म्हणजे दंड, शुल्क, लक्षात. तर पिक्चर्स म्हणजे सिनेमा. कार्ड्स म्हणजे पत्ते. फायरवर्क्स म्हणजे फटाके. आमेंट्स म्हणजे नुकसान भरपाई. सॉक्स म्हणजे मोजे. ॲनल्स म्हणजे काय, ऐतिहासिक कागदपत्रे. थँक्स म्हणजे आभार. स्पिरिट्स म्हणजे विचार, भावना, आत्मा. सेविंग्स म्हणजे काय, बचत, राईट. कंटेंट्स म्हणजे अंतर्भूत गोष्टी, लक्षात. न्यूच्युअल्स म्हणजे विवाह समारंभातील रीती. रिचेस म्हणजे अनेक किमती वस्तू, राईट. आणि ॲरियर्स, ॲरियर्स म्हणजे बाकी रक्कम. एरियर्स म्हणजे आपण म्हणतो बाकी रक्कम. डुईंग म्हणजे कर्म. त्याच्यानंतर द मूव्हीज म्हणजे सिनेमा. सराउंडिंग्स म्हणजे वातावरण. ब्रेन्स म्हणजे हुशार लोकांचा समूह.
फंड्स म्हणजे धनराशी, राईट, आणि शूज म्हणजे जोडे, आणि प्रिमाइसेस म्हणजे काय, परिसर. तर असे अनेक शब्द हे त्याच्याबरोबर वापरल्या जाणारी क्रियापदे काय असतात. सम नाउन्स हॅव टू प्लुरल्स, पण काही नामाचे 2 अनेकवचने असतात, परंतु डिफरंट मिनिंग्स असतात. काही नामाचे 2 प्रकारे अनेकवचन होते. अनेकवचनातील अर्थ मात्र काय असतात, भिन्न असतात. ओके, उदाहरणार्थ आपण पाहूया ब्रदर. ब्रदरचं अनेकवचन काय, ब्रदर्स आणि ब्रेदरन, राईट. तर त्याचे 2 अर्थ काय होतात, तर सन ऑफ द सेम पॅरेंट्स म्हणजे सख्खी भावंडे, आणि मेंबर्स ऑफ अ कम्युनिटी ऑर सोसायटी म्हणजे व्यवसाय किंवा समाज बांधव, राईट. त्याच्यानंतर क्लॉथ, तर क्लॉथचे 2 अर्थ या ठिकाणी प्लुरल होतात, क्लॉथ्स आणि क्लोथ्स. आता क्लॉथचे 2 अर्थ काय झाले, काइंड ऑर पीसेस ऑफ क्लॉथ ऑर गारमेंट्स. गारमेंट्स म्हणजे काय, तयार कपडे, आणि कापडाचे तागे. आपण काय म्हणतो, क्लॉथ्स म्हणजे कापडाचे तागे, आणि क्लोथ्स लक्षात, गारमेंट्स. ओके. डाईज आणि डायस, तर स्टॅम्प फॉर कॉइनिंग म्हणजे नाणे पाडण्याचे ठसे, आणि स्मॉल क्यूब्स फॉर प्लेईंग, राईट, खेळातील चौकोनी ठोकळे. इंडेक्स काय म्हणतो आपण, इंडेक्स म्हणजे त्याचे 2 प्लुरल झाले, इंडेक्सेस आणि इंडायसेस. आणि इंडेक्सेस म्हणजे काय, टेबल ऑफ कंटेंट्स म्हणजे अनुक्रमणिका, आणि साइन इन अल्जेब्रा म्हणजे गणितातील चिन्हे. ओके. आता शॉट, आपण म्हणतो शॉट्स म्हणजे काय, बॉल्स ऑफ आयर्न ऑर हिटिंग म्हणजे लोखंडी गोळे किंवा फटाके, आणि फायरिंग फ्रॉम द गन म्हणजे गोळ्या झाडणे. त्याच्यानंतर आहे फिशचे अनेकवचन फिश आणि फिशेस. काय, फिश आणि फिशेस. फिश म्हणजे काय, मेनी फ्रॉम सेम काइंड म्हणजे एकाच जातीचे अनेक मासे, आणि डिफरंट काइंड्स म्हणजे वेगवेगळ्या जातीचे मासे. फॉर्म्युला काय म्हणून आपण, फॉर्म्युला म्हणजे फॉर्म्युले आणि फॉर्म्युलाज म्हणजे रूल्स ऑफ मॅथमॅटिक्स गणितातील नियम, आणि मेथड्स ऑफ ॲप्लिकेशन म्हणजे उपयोगात आणण्याच्या पद्धती. ओके, समजला असेल. तर आता आपण शेवटचा भाग पाहणार आहोत, जो की आपल्या स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा भाग आहे. सम नाउन्स हॅव डिफरंट मिनिंग्स इन सिंग्युलर अँड प्लुरल, पण एकवचन आणि अनेकवचनात वेगवेगळे अर्थ असणारी काही नामे. उदाहरणार्थ आपण बघूया ॲडवाईस, कॉन्सेल सल्ला, आणि ॲडवाइसेस काय म्हणणार त्याला आपण, ॲडवाइसेस म्हणजे इन्फॉर्मेशन, राईट. इयर म्हणजे ॲटमॉस्फिअर म्हणजे हवा, आणि इयर्स म्हणजे काय, प्राऊड बिहेवियर म्हणजे बडाई मारणे. ऑथॉरिटी म्हणजे काय, कमांड म्हणजे अधिकार, आणि ऑथॉरिटीज म्हणजे पर्सन्स इन अ पॉवर. गुड म्हणजे नाईस चांगली बाब, आणि गुड्स म्हणजे काय, प्रॉपर्टी माल. त्याला यस लागलं की काय होतं, माल असं तयार होतं. आयर्न म्हणजे मेटल धातू, आणि आयन्स म्हणजे काय, फेटर्स चेन बेडी श्रंखला. फोर्स म्हणजे काय, ताकद स्ट्रेंथ, आणि फोर्सेस म्हणजे आर्मी सैन्य, आपण म्हणतो फोर्सेस. कंटेंट म्हणजे सॅटिस्फॅक्शन समाधान, आणि कंटेंट्स म्हणजे कंटेनिंग थिंग्स म्हणजे समाविष्ट घटक, राईट. रिस्पेक्ट काय म्हणणार आपण, रिस्पेक्ट म्हणजे रिगार्ड्स आदर, आणि रिस्पेक्ट्स म्हणजे कॉम्प्लिमेंट्स शुभेच्छा, राईट. त्याच्यानंतर क्वार्टर 1/4 म्हणजे पावभाग, आणि क्वार्टर्स म्हणजे हाऊसेस म्हणजे निवास सदनिका. त्याच्यानंतर अर्निंग इन्कम मिळकत, आणि अर्निंग्स म्हणजे काय, सेविंग बचत, आणि रिटर्न म्हणजे कमबॅक म्हणजे वळण, आणि रिटर्न्स म्हणजे काय, अर्निंग्स आपण रिटर्न्स यायला लागले. त्याच्यानंतर फिजिक म्हणजे मेडिसिन औषध, आणि फिजिक्स म्हणजे काय, सब्जेक्ट भौतिक शास्त्र. तर हा संपूर्ण आपण भाग या ठिकाणी सिंग्युलर आणि प्लुरलबद्दलचा सविस्तर भाग विद्यार्थी मित्रांनो आपण विचार केलेला आहे. तरी तुम्ही या ठिकाणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक द्यायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला चांगले व्हिडिओ या ठिकाणी घर बसल्या मिळतील, आणि आपल्या इतर मित्रांनासुद्धा हे सहकार्य करा, कारण इंग्रजी शिकणे ही काळाची गरज आहे. तुम्ही जर शिकलात तर तुमच्या पाहुण्यांनासुद्धा शिकण्यासाठी मदत करा.